बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली बातमी आहे। अजित पवारांनी मैदान गाजवलंय। होय, हे मैदान आहे क्रिकेटचं। दमदार बॉलिंग करत दादांनी प्रतिस्पर्ध्यांची अक्षरशः भंबेरी उडवल्याचं दिसलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। बारामतीमधल्या एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी अजित पवारांनी बॉलिंग करून क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटलाय। बातमी सुजय विखेंनी केलेल्या एका विधानाची आहे। सुजय विखेंनी महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत गोळा झाल्याचं विधान केलंय। साई संस्थान प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, अख्खा देश इथं येऊन फुकट जेवण करतोय असं विधान सुजय विखेंनी केलंय। सुजय विखे पाटलांनी नेमकं काय विधान केलंय पाहूया। एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। तुम्ही बिनधास्त निर्णय घ्या, कोण काय करत नाही। हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी का भीषण अपघाताची आहे। जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पामतेलाचा टँकर उलटलाय। अपघातामुळे टँकरमधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडलं होतं। दरम्यान या अपघातात चालक थोडक्यात बचावलाय। टँकर उलटताच त्यातून मोठ्या प्रमाणावर पामतेलाची गळती झाली। यामुळे पाळधी परिसरातील ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यातून तेल घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ महामार्गावर शनिवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास तेल घेऊन जाणारा हा टँकर पलटी झाला होता। समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर उलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। राज्यात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे। भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा वेग पकडलाय। राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली उतरलाय। मुंबई 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। आज देखील धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागलाय। आज धुळ्यात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या वाढत्या थंडीपासून वाचण्यासाठी धुळेकर शेकोटीचा उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत। दरम्यान थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। बुलढाण्यात काही दिवसांपासून वातावरण बदलतंय। कधी थंडी, कधी धुकं, तर कधी ढगाळ वातावरणानं रब्बी पिकं धोक्यात आली आहेत। गहू पिकावर रोगराई पसरल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत आलाय। स्प्रिंकलरच्या सहाय्यानं गहू पिकाला पाणी देत पीक वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करतायत। देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। तुरीचा नवा माल दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे। सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 कमी आहे। येवला येथील बाजारात पिवळ्या जातीची मक्याची सर्वाधिक आवक 3000 क्विंटल झाली आहे, तर त्याला सर्वसाधारण दर 2000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। अमरावतीत शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे दर घसरलेत। महिनाभरात क्विंटल मागे तब्बल 3000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे कपाशी, सोयाबीनमध्ये झालेलं नुकसान तूर भरून काढेल अशी अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांचा तुरीनेही अपेक्षाभंग केला आहे। देशातील बाजारात हळदीला सरासरी 13000 ते 16000 रुपयांचा भाव मिळालाय। नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे।
मसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवर सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाल्यास प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक सुरू असून दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत मिळतोय. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षाची हवी तशी आवक झालेली नाही. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्यानं हंगाम लांबलाय. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं व्यापाऱ्यांकडूनही सांगण्यात आलंय. वर्ध्यात कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पानं वेग घेतलाय. कीटकनाशक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन देण्यात येणार आहेत. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. वाशिष्ठी डेअरीच्या वतीनं चिपळूण शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानावर कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होत आहे. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध पशुधन स्पर्धा, डॉग शो, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असेल. राजापूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्गातून शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह राजापूरमध्ये आले होते. जवळपास 80 पेक्षा अधिक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय. सकाळी 7च्या सुमारास 2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. दरम्यान भूकंपानं कोयना धरणाला धोका नसल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बातमी आहे. बर्ड फ्लूमुळे नागपुरात 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बर्ड फ्लूनं वाघ आणि बिबट्याचा जीव घेतलाय. राज्यात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं आता बोललं जात आहे. नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्यानं या 3ही वाघांना बंदिस्त करण्यात आलं होतं. चंद्रपुरात त्यांच्यावर उपचार झाले. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये त्यांना आणण्यात आलं. मात्र त्यांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झालाय. आता इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आलंय. अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी. पहिल्यांदा राज्यात अशा प्रकारची घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. चीनमध्ये नव्यानं HMPV व्हायरसनं थैमान घातलंय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झालंय. भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्याच संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन वाढवलंय. लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याच्या जास्त शक्यता आहे. त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, सौम्य ताप आणि जुलाब ही HMPV व्हायरसची लक्षणं आहेत. ही लक्षणं आढळल्यास काळजी घ्या असंही सांगण्यात आलं. कोरोनासारख्याच असलेल्या या विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारत तयार असल्याचं, काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. लहान मुलं, वयोवृद्ध तसंच ज्यांना दमा, अस्थमा यासारखे त्रास आहेत अशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागानं काळजी कशी घ्यावी यासाठी सूचना दिल्या आहेत. मास्क वापरा, सतत आपले हात स्वच्छ करा, इतरांशी संपर्क टाळा, परदेशातून येणाऱ्यांपासून 4 हात लांब राहा असं म्हणत लहान मुलांची विशेष काळजी घेण्यास सांगितलंय. चीनमध्ये पुन्हा 5 वर्षांआधीचीच कोरोनासारखी परिस्थिती उद्भवतीये. स्मशानभूमीतही रांगा लागल्या आहेत. हजारो माणसं उपचाराविना मरण पावत होती. अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसतीये. सध्या चीनी रुग्णालयातील व्हिडिओ समोर येत आहेत.
पंढरपूर जवळच्या उपरी गावात दलित स्मशानभूमीत स्थानिकांनी अतिक्रमण केलंय. स्मशानमुक्त करावं यासाठी दलित समाजाच्या वतीनं स्मशानभूमीतच 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू झालंय. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज. वाशिम ते रिसोड मार्गावर हराळ फाट्याजवळ ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळलाय. या ट्रॅक्टरखाली एका तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तरुणाचं कुटुंबीय आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघडकीस आलाय. पैसे घेऊन वशिल्याचं दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे काळा बाजार समोर आलाय. यवतमाळच्या दिग्रसमधील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीमधील 44 कोटींच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी 7 पैकी 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या 9 ते 10 प्रॉपर्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून फॉरेन्सिक ऑडिट मागणीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. टेम्पोवर टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण करण्यात आली. मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बदलापुरातील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. पप्पूकडून 1 रिव्हॉल्व्हर आणि 6 जिवंत कारतुसं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी, चोरीसारखे 10 गुन्हे दाखल आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांचं चरस जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटकही करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर विभागानं ही कारवाई केली आहे. मुंबईत एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. हे सर्व आरोपी नालासोपाराच्या अचोली विभागात अनधिकृतपणे राहत होते. रायगडमध्ये वर्षामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 99% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. दुसरीकडे गुन्ह्यांच्या वार्षिक आकडेवारीवरून घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. खुनाचे गुन्हे वाढलेत. जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूने डोकं वर काढलंय. गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती माता तर एका गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक पार पडली आहे. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवलाय. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या आदी बांधकामं तोडण्यात आली आहेत. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 30 वर्षात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. झोपड्या कैकपटींनी वाढल्यात असं हायकोर्टानं सदर ही बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश देत म्हटलंय. सध्या मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलंय. त्यामुळेच सरकारनं 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध करणार असल्याचं म्हटलंय. नवी मुंबई करवसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. पालिकेनं 1000 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. 2023च्या तुलनेत 2024 या वर्षामध्ये जवळपास 121 कोटींनी अधिक वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये. त्यावर क्रॅप गवत लावणं हाच रामबाण उपाय असेल असं पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलंय. मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढतोय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होतोय. त्यामुळे ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत पर्यावरण तज्ज्ञांचं आहे. यवतमाळमध्ये गेल्या 2 वर्षांपासून हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. यंदा तब्बल 3000 पेक्षा जास्त धावपटू आजच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा मैदान ते करळगाव घाटातील वाघाई मंदिर आणि तिथून युटर्न मारून अशा 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसलंय.
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान खात्यानं आज शिमला, किन्नौर, लाहौल आणि स्पिती, चंबा, कांगडा, कुल्लू आणि मंडी इथं बर्फवृष्टी आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 7 जानेवारीपर्यंत सखल भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 8 जानेवारीला हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. काश्मीरात बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन प्रशासनानं केलंय. सिडनी टेस्ट भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. बॉर्डर गावस्कर सिरीजमधला 5वा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियानं 6 विकेट्स राखून जिंकलाय आणि तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरलंय. आता WTC फायनल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. आज लोकलच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बरवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे लोणावळा मार्गावर कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय. पुलाच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्याचं 30 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. या कामाची पाहणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे. आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. बातमी राजकीय वर्तुळातनं पाहिजे. भाजपनं राज्यात विरोधी पक्षच ठेवला नाही अशी टीका माजी आमदार बच्चू कडूंनी केली आहे. भाजपशिवाय आता या राज्यात आणि देशामध्ये काहीही होऊ शकत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणेच विरोधक ठेवायचे नसल्याचा आरोप कडू यांनी केलाय. जी अतिशय वाईट अवस्था आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं. या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही. म्हणजे मित्रपक्ष पण गायब, विरोधी पक्ष पण गायब. आता फक्त भाजप आहे. भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही. पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही विरोधक, अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल. आणि एक बातमी नाशिकमधनं. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ काही तासात आईच्या कुशीत पुन्हा विसावलंय. या प्रकरणी पोलिसांनी सपना मराठे नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं. मूल होत नसल्यानं बाळ चोरल्याची कबुली तिनं दिली आहे. या महिलेनं बाळ चोरी करून दिंडोरीत आपल्या आई वडिलांकडे दिलं होतं. अखेर चोरीला गेलेलं बाळ तिच्या आईच्या कुशीत पुन्हा विसावलंय. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी खरं तर भेट देतात. टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रॉली लावण्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. मलंगडचा प्रवास करताना 2 तास लागायचे, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास केवळ 10 मिनिटात करणं शक्य होणार आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. स्वस्त सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्याची संख्या वाढण्याची मागणी होतीये. राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे, त्यामुळे मागेल त्याला परवाना दिला जातोय. याचाच गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOनं दिली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. वायुदलाकडील जमीन नवीन जागेवर स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी दिले. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान कार खरेदीला पसंती दिली. 1535 गाड्यांची खरेदी मुंबईकरांनी केली आहे. रस्ते खराब असूनही याच गाड्यांकडे मुंबईकरांचा कल दिसलाय. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करण्यात येतोय. त्यासाठीच्या परवान्यात येत्या 45 दिवसात घेऊन महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील 7 उड्डाणपुलांचं लोकार्पण करतील. त्यामुळे राज्यातील वाहतूक सुविधा बळकटीकरणात भर पडणार आहे. महाराष्ट्र रेलकडून 7 जिल्ह्यात उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांची नाराजी कायम आहे. नाराज आहे हे रोज रोज सांगू का, असं भुजबळांनी आता विचारलंय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवार निर्णय घेतील असंही भुजबळ म्हणाले. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहतील. सरपंचांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे. दरम्यान 9 जानेवारीला सरपंच देशमुखांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आता भारतातही सोशल मीडियावर बंदी घालण्यात येणार आहे. तुम्हाला धक्का बसेल, मात्र हो, 18 वर्षांखालील मुलामुलींना सोशल मीडियावर कोणतंही अकाउंट ओपन करायचं असल्यास पालकांची परवानगी बंधनकारक असणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार कायदा देखील करणार आहे. नेमका कसा असणार आहे कायदा आणि नियम मोडणाऱ्यांना कोणती कठोर शिक्षा होणार पाहूया. मीडिया वापरावर निर्बंध येणार. अल्पवयीनांना लागणार पालकांची परवानगी. केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत. सोशल मीडियाच्या वापरात भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आघाडीवर आहेत आणि म्हणूनच आता लहान मुलांना मोबाईलमधून मैदानात नेण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी दाखवली. केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक. 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य. ई कॉमर्स, सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत. आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का याची खात्री सोशल मीडिया कंपनीला करावी लागेल. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेऊन भविष्यातील पिढीला एका मोठ्या महाजालातून सोडवते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हा निर्णय अल्पवयीनांसाठी किती महत्वाचा ठरतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लहान मुलांसाठी जर मेटा किंवा गुगल किंवा कुठल्याही सोशल मीडियाला अकाउंट बनवायचं असेल तर तुमचं पालकांचं परमिशन घेणं गरजेचं आहे. पालकांचा कन्सेंट घेणं गरजेचं आहे. नंतर हा जो डेटा आहे जो मुलांचा ठेवलेला असतो, जेव्हा हे मुलं वापरत नाहीत तेव्हा त्याला डिलीट करून टाकणं गरजेचं आहे. आणि असं तुम्ही नाही केलात, जर कंपन्यांनी असं नाही केलं तर त्यांना 250 कोटी पर्यंतचा दंड होऊ शकतो. लहान मुलांच्या कोवळ्या मनावर परिणाम होतात आणि त्यामधून होणाऱ्या आत्महत्या, त्यामधून होणारे गुन्हे, त्यामधून निर्माण होणारे गैरसमज आणि अभ्यासावर आणि कोवळ्या मेंदूंवर होणारा परिणाम हे सर्व ध्यानात घेतात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत.
अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियातला वावर हा जगभरात डोकेदुखीचा मुद्दा ठरला. यालाच आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियानं कडक कायदा केलाय. त्याच धर्तीवर भारतही कायदा करण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक कायदे केले जातात. मात्र गरज आहे या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीची. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.